हॅलो किड्स, नमस्कार. वेलकम टू लर्न मराठी लँग्वेज. मागच्या वेळी शब्दयोगी अव्यय शिकलोच आहोत. त्याचा आता पार्ट 2 सेकंड भाग बघूया. चला तर सुरू करूया. आपण पार्ट 1 मध्ये शब्दयोगी अव्यय काय असतो हे बघितलेच आहे. त्याचे एक छोटीशी रिकॅप घेऊया. मराठी वाक्यामधील जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतो आणि त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आमच्या शाळेसमोर एक बगीचा आहे. सो शाळा इज अ सामान्य रूप, सामान्य नाउन, आणि समोर हा शब्दयोगी आहे आणि त्याच्यात दुसऱ्या कुठल्या शब्दाशी संबंध दाखवला आहे की बगीचेशी संबंध दाखवलेला आहे. म्हणून शाळेसमोर मध्ये समोर हा शब्दयोगी अव्यय आहे. सानेबाई फळ्याजवळ उभे राहून शिकवत होत्या. सो फळा हा सामान्य नाम आहे आणि फळ्यात जवळ जवळ हा शब्दयोगी अव्यय आहे. तर तुम्हाला एक कळलं असेल की जवळ हा शब्द, समोर हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून काम करतो. सो शब्दयोगी अव्यय के हमने 2 प्रकार सीखे हैं, कालवाचक, स्थलवाचक. काल म्हणजे वेळ, टाइम, स्थल म्हणजे प्लेस, जागा. आणि आपण आता शिकणार आहोत हेतुवाचक शब्दयोगी अव्यय, तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. हेतु मीन्स कुछ रीजन है, तुलना मीन्स कंपैरिजन. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय, जैसे मैंने बोला, हेतु मीन्स कुछ रीजन है, कुछ कारण है, उसके लिए जो वर्ड्स यूज होंगे उसे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय कहेंगे. उदाहरणार्थ, फॉर एग्जाम्पल, साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव. सो हम हर एक का एक एक उदाहरण देखते हैं. मी परीक्षेसाठी बाहेर गावी गेलो. परीक्षेसाठी बाहेर गावी मीन्स अपना जो हम जहाँ पे रहते वो गांव छोड़ के दूसरे गाव गए, ऐसे. तो किसके लिए? परीक्षेसाठी. कशासाठी? परीक्षेसाठी बाहेर गेला. तुझ्या कारणे मी मुंबई सोडली. तुम्हारी वजह से मैंने मुंबई छोड़ी, ऐसे है. तो तुझ्या कारणे. मी संस्थेकरिता पैसे जमवले. कशासाठी पैसे जमवले? संस्थेकरिता पैसे जमवले. तो ज्या स्वरात बोलत आहे त्या अर्थी तो रागवला असला पाहिजे. इसका मतलब ये जो वो स्वर में बात कर रहा है, जिस ऊंची आवाज में बात कर रहा है या जो जिस तरह से बोल रहा है, इसका मतलब वो गुस्सा हो सकता है. सो त्या अर्थी, तो कुछ तो उसका हेतु है. आम्ही लग्नाच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ भेटवस्तू खरेदी केल्या. प्रीत्यर्थ, वेडिंग एनिवर्सरी के लिए हमने भेटवस्तू ले ली. मी परीक्षेनिमित्त नागपूरला गेलो. परीक्षा देनी थी, इसीलिए मैं नागपुर गया. ह्या कारणास्तव त्याने नौकरी सोडली. तो कुछ तो रीजन है, तो उस रीजन के लिए उसने अपना जॉब छोड़ दिया. तो या इस सारे सेंटेंस में कुछ तो रीजन है, हेतु है, कुछ तो उसके पीछे कारण है, उसके लिए ये सारे वर्ड्स यूज किए गए हैं. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. तुलना मीन्स कंपैरिजन. उदाहरणार्थ, पेक्षा, तर, मध्ये, परीस. हम इसके सेंटेंसेस देखते हैं. राम रावणापेक्षा श्रेष्ठ होता. सो इधर कंपैरिजन किस में हो रहा है? राम आणि रावण. तो तर खरं बोलतो. सो ये तो सच बोलता है, तो कोई तो और शायद झूठ बोल रहा होगा, तो उस झूठ बोलने वाले से इसका कंपैरिजन हो रहा है. आमच्या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. सो दोघांमध्ये कैसे रिलेशंस हैं? तो अच्छे हैं. जीवन हे सोन्यापरीस चांगले आहे. लाइफ इज एज गुड एज गोल्ड, ऐसे. सो सोन्यापरीस, सोने जैसा. तो ये जहाँ पे ये चारों सेंटेंस में हमने कंपैरिजन दिखाया है. आता आपण थोडासा सराव करूया.
वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखून लिहा. पहिलं वाक्य आहे, आनंदाने मीनल जमिनीवर लोळत होती. तो शब्दयोगी अव्यय हमेशा नाम या सर्वनाम को लगते हैं. सो मीनल इज ऑल्सो नाम, आनंद इज ऑल्सो नाम, एब्स्ट्रैक्ट नाउन जिसे कहते हैं. जमिनीवर, जो जमीन इज नाम, प्लेस है, राइट. और वर, तो जमिनीवर का जो वर है ये शब्दयोगी अव्यय है. समीर शेकोटी जवळ बसला. सो शेकोटी इज अ सामान्य रूप और जवळ इज अ शब्दयोगी अव्यय. काकांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. पाठी वरून, वरून इज अ शब्दयोगी अव्यय. किल्ल्यावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर केले. सो किल्ला सामान्य रूप, वरील इज अ शब्दयोगी अव्यय. वडील उभ्या असलेल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे बघत होते. सो चेहरा सामान्य रूप और कडे इज अ शब्दयोगी अव्यय. कलकत्ता शहरात स्त्रियांसाठी पहिली सभा भरली होती. सो स्त्रिया सामान्य रूप, साठी शब्दयोगी अव्यय. आपण जुन्या वस्तूंपासून सुंदर वस्तू बनवू शकतो. सो वस्तूंपासून, वस्तू सामान्य रूप, पासून शब्दयोगी अव्यय. ते दोघेही त्यांच्या बरोबर खेळू लागले. त्यांच्या सर्वनाम बरोबर इज अ शब्दयोगी अव्यय. चल ये, मी तुझ्या बरोबर कुस्ती खेळतो. तुझ्या सर्वनाम बरोबर शब्दयोगी अव्यय. अब कैन यू गेस द 10th वन? खालील वाक्यात नामाला जोडून कंसातील शब्दयोगी अव्यय लिहा. 1. शीतलचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. खाट मीन्स कॉट, अ मेटल कॉट, उसे खाट बोलते हैं. अमृतचे लक्ष माझ्याकडे गेली. एकदा एक ससा जंगलात गेला किंवा जंगलाबाहेर गेला. सो दोनों आ सकते, तो जंगला बाहेर इज अप्रोप्रिएट. कोल्हा दोघांच्या मागे धावत जातो. कोल्हा हरणा संगत येतो. संतांनी आपल्या अभंगातून लोकांना उपदेश केला आहे. समीरला तेजसचा शर्ट हवा आहे. संगणकाच्या स्क्रीन समोर जास्त दीर्घकाळ बसू नये. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला. आपल्याला शब्दयोगी अव्ययापासून वाक्य बनवायचे आहेत. तर तुम्ही ह्यापासून वाक्य बनवू शकाल का? नक्की ट्राय करा आणि जर जमलं नाही तर नक्की कमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला रिप्लाय करेन.